पुढची बातमी बोईसर तारापूर एमआयडीसी पुन्हा एकदा या ठिकाणी दुर्घटना घडली आहे। एमआयडीसी मधील भगारिया केमिकल्स कंपनीमध्ये आगीनंतर गॅसची गळती झाली आहे। ओलियम वायूची गळती झाल्यामुळे कामगारांसह स्थानिकांमध्ये पळापळ झाली। बोईसर तारापूर एमआयडीसी दुर्घटनांचं सत्र या ठिकाणी सुरूच असल्याचं चित्र यामुळे समोर आलंय। त्यामुळे या दुर्घटनेवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी हालचाली देखील सुरू आहेत। बोईसर तारापूर एमआयडीसी मध्ये पुन्हा एकदा ही दुर्घटना घडलेली आहे आणि या केमिकल कंपनीमध्ये सुरुवातीला आग लागली आणि त्यानंतर गॅस गळतीला देखील सुरुवात झाली। वायू गळती झाल्यामुळे कामगारांसह स्थानिकांनी या ठिकाणाहून आपला जीव वाचवण्यासाठी पळापळ करायला सुरुवात केली। या एमआयडीसी मध्ये यापूर्वी देखील अशाच प्रकारची दुर्घटना समोर आलेली होती आणि पुन्हा एकदा आग आणि गॅस गळती अशा दुर्घटना घडल्यामुळे दुर्घटनांचं सत्र या ठिकाणी अजूनही सुरूच असल्याचं चित्र सध्या दिसतं आहे। आणि अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी संतोष पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। संतोष, काय नेमकी माहिती मिळतेय या दुर्घटनेबद्दल? अमोल, नक्कीच आता काही एक तासापूर्वी जी भगेरिया केमिकल कंपनी आहे बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रामध्ये त्या कंपनीला आग लागली होती आणि त्याच्यानंतर वायुगळती सुरू झाली। वायुगळती जी सुरू झालेली आहे ती अमोनिया गॅसची गळती असल्याचं सांगण्यात येते आणि सगळीकडे आपण पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात धुक्यासारखं जे परिणाम आहे तो दिसायला सुरुवात झालेली आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलीस तिथे घटनास्थळी दाखल आहेत। सध्या ह्यावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न आहेत ते सुरू करण्यात आलेले आहेत आणि जी काही लोक होती त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय। अमोल, निश्चित धन्यवाद संतोष या सविस्तर माहितीबद्दल। तर आखाती देशांमधील एअरस्पेस बंद असल्यामुळे 3400 फ्लाइट्स रद्द झालेल्या आहेत। आखाती देशांमधली विमानसेवा बंद असल्यामुळे 3 लाख नागरिक अडकल्याची माहिती समोर येते। तर इराणवरच्या हल्ल्यानंतर युरोपियन देशांमध्ये इंधनाच्या किमती चांगल्याच भडकल्या आहेत। युरोपियन देशांमध्ये इंधनाच्या किमती आता 22% वाढलेल्या आहेत। आणि त्यामुळे अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण या वादामध्ये तेलाच्या किमती भडकू शकतात याचा अंदाज काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडून आणि अर्थतज्ज्ञांकडून व्यक्त होत होता। मात्र पहिल्या 2 दिवसातच 22% इंधनाच्या किमती भडकलेल्या आहेत आणि त्यामुळे युरोपियन देशांना हा मोठा फटका बसलेला आहे। 22% आता अधिक किमतीनं त्यांना हे इंधन खरेदी करावं लागणार आहे। युद्धाचा हा भडका असाच पेटत राहिला तर इथून पुढच्या काळामध्ये इंधनाच्या किमती गगनाला भिडण्याची शक्यता आहे। त्यामुळे हा युद्धाचा भडका किती काळ सुरू राहतो याकडे सर्वांचंच लक्ष असेल।